जरांगेंचं महाराष्ट्रात फिरणं बंद करू, ओबीसी विरोधात काही बोलला तर हातपाय कापून टाकण्याची आमच्यात ताकद, आम्ही जरांगेंचा निषेध करतो. बबनराव तायवाडेंचं जरांगेंवर टीकास्त्र. गोपीनाथ मुंडे आणि भुजबळांनी पक्ष काढला असता तर मी मुख्यमंत्री झालो असतो, महादेव जानकरांचं ओबीसी मेळाव्यामध्ये वक्तव्य. आम्हाला लढलात तर त्यालाही आम्ही लढू, आम्ही तुम्हाला आव्हान देऊ शकतो, महादेव जानकरांचं वक्तव्य. नांदेडहून हिंगोलीकडे जाताना मराठा आंदोलकांकडून 3 वेळा छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. तर भुजबळांचा ताफा अडवला हे गृहमंत्रालयाचं अपयश, या सगळ्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार, सुप्रिया सुळेंची टीका. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली नाही तर जशास तसं उत्तर देण्यास आम्ही समर्थ, विचारांची लढाई विचारांनीच लढायला लागेल, शेंडगेंची प्रतिक्रिया. ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं, जरांगेंचं वक्तव्य. तर आमची लायकी काढणारे जरांगे कोण, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सवाल. संधी मिळाल्यास वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढायला आवडेल, बारामती माझी कर्मभूमी, पण वर्ध्याच्या मातीचं आणि माझं नातं, सुप्रिया सुळे यांचं विधान. राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार तर शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून 22 जागा लढणार, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची माहिती. अमित शहांसोबत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची थोडीफार चर्चा झाली, 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर पुन्हा चर्चा होणार, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांबाबतच विचार केला जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. इंडिया आघाडीला राज्यात 40+ जागा मिळतील तर देशात 300 पेक्षा अधिक जागा मिळणार, राऊतांचा दावा. एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंसोबतचा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा, गद्दारांवर बोलणाऱ्या स्वामीजींचा इशारा कुणाकडे, अशा आशयाची राऊतांची पोस्ट. मिझोरममध्ये भाजप जिंकणार नाही, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मोदींची जादू चालणार नाही, संजय राऊत यांची भाजपवर टीका. अशोक गेहलोत हे राजस्थानमधील जादूगार, अशोक गेहलोतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिलंय, संजय राऊत यांचं वक्तव्य. तर प्रकाश आंबेडकर चांगले सल्ले देतात, त्यांचा सल्ला 100% मान्य, पण मला सल्लागार नाही, मनोज जरांगे यांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर. प्रकाश आंबेडकरांविरोधात मी काहीच बोललेलो नाही, भुजबळांचं स्पष्टीकरण. तर प्रकाश आंबेडकरांचं आम्हाला सहकार्य हवं, भुजबळांचं वक्तव्य. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, उपमुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास आणि विरोधी पक्ष परिस्थितीचा अवाजवी फायदा घेत असल्याचाही फडणवीसांचा आरोप. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करा, मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती. अंतरवाली सराटीच्या दगडफेकीतील आरोपीनं शरद पवार आणि राजेश टोपेंची भेट घेतली आणि हा फोटो ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे यांचा ट्विट करत दावा, दगडफेकीच्या मास्टरमाइंड मागे कुणाचा हात, नितेश राणे यांचा सवाल. पोलिसांनी जालन्यातील लाठीचार्ज कोणाच्या सांगण्यावरून केला हे सांगण्याची गरज, लाठीचार्ज प्रकरणी कायदेशीर तपासही गरजेचा, रोहित पवार यांचं वक्तव्य. बुलढाण्यात रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, अन्नत्याग आंदोलनाला महिलांचा पाठिंबा, सोयाबीन आणि कापसाला सरकारनं दर देण्याची मागणी. परभणीच्या चिकलठाणा गावात गावबंदीचा बॅनर अज्ञातानं फाडला, बॅनर फाडल्यानं संतप्त सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको. भाजप खासदार अनिल बोंडेंना अज्ञातांनी दगड मारला, दगड लागल्यानं अनिल बोंडेंच्या खांद्याला दुखापत, अमरावती जिल्ह्यातील तिवसामध्ये बैलगाडा शर्यती दरम्यानची घटना. सोलापूरच्या मोडणीमध्ये मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक, दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं.